नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामान अंदाज जाणून घेणार आहोत. कुठे आपल्याला पाऊस जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे, कुठे पाऊस कमी राहणार आहे आणि मान्सून आपल्याला कधी बदलणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर आपण या व्हिडिओत पूर्ण सविस्तर माहिती बघूयात. आपण बघितलं असेल, आपल्याला एक हलका स्वरूपाचा वार आणि उष्णतेचा तडाखा पाहायला मिळत असेल. पण या ठिकाणी आपण उष्णतेचा तडाखा आपल्याला टेम्परेचर 40-42 किंवा 47 ते 46 अंश सेल्सिअस आपल्याला इतकं पाहायला मिळत आहे. पण या ठिकाणी उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे आपल्याला जे नागरिकांना एक सतर्कतेचा इशारा आहे. जर तुम्हाला अनावश्यक जे प्रवास असेल तुम्ही नक्की टाळा. आता आपण बघितलं असेल शेतकरी बांधवांनो, यामध्ये आपल्याला शेतीची कामे असतील ते शेतीची कामे आपण लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. कारण लवकरच आपल्याला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंदमान बेटावरती एक धडकणारा जे वारा आहे त्यामध्ये आपण बघितलं असेल 24 ते 28 मे पर्यंत आपल्याला केरळमध्ये आगमन होण्याची ज्या शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आपल्याला 7 ते 8 दिवसानंतर महाराष्ट्रात आपल्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आपण यामध्ये आपण बघितलं असेल मोकळे. आता आपण बघूयात की मोकळे वारे आहेत, ते मोकळे वारे आपल्याला कधी बंद होणार आहेत ते बघितलं असेल तर आपण त्यामध्ये बघितलंय 28-29 किंवा या तारखेपर्यंत 23 ते 24 या तारखेपर्यंत आपल्याला ज्या वारे आहेत ते बंद होणार आहेत. त्यानंतर लवकरच 28 ते 24, 29 आता जे मोकळे वारे आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. म्हणजे ते 23 ते 24 या तारखेपर्यंत आपल्याला मोकळे वारे पाहायला मिळत आहेत. पण आपण बघितलं असेल की 26, 27, 28, 29 म्हणजे मेच्या शेवटच्या दिवशी आपल्याला मेच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला हे अंदमान बेटावरती येणारे जे वारे वादळ आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्यामुळे हा मान्सून मध्ये आपल्याला बदल घडताना आता दिसत आहे. त्यामुळे आपण शेतीचे कामे असतील तर ते शेतीचे कामे आपण लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. यामध्ये आपण काही जिल्हे बघितले असतील. यामध्ये असेल अहिल्यानगर असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि इत्यादी जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाऊस पाहायला मिळत आहे. आता वळत विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी आपल्याला काही कमी प्रमाणात पाऊस पाहायला मिळणार आहे. तर त्यामुळे आता हे वारे आणि अवकाळी पाऊस आपल्याला लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये एक दाखल होणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ आपण एकदम या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघितली आहे. हा व्हिडिओ आपल्याला एकदम उपयुक्त वाटला तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. भेटूयात अशा नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.